नमस्कार. ब्रेसेस क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत मिस पूजा मार्ने मॅडम. पूजा मार्ने मॅडमची साधारणतः 1.5 ते 2 वर्षापूर्वी आपल्याकडे ब्रेसेसची ट्रीटमेंट चालू झाली होती. तर नेमका तुम्हाला त्यावेळेस काय प्रॉब्लेम होता? माझे दुधाचे दात पडले नव्हते वरचे, म्हणजे दोन्हीकडचे, आणि त्यामुळे जे नवीन दात आले होते ते वाकडे तिकडे कुठेही आले होते. त्यामुळे गॅप झाली होती सगळीकडे, आणि जे दुधाचे दात होते ते किडले होते. त्याच्यामुळे गॅप झाली होती सगळीकडे, आणि ते काढून मग दात असे पुढे येत होते. त्यामुळे मी ट्रीटमेंट चालू केली. तर काही मॅडमचे दुधाचे जे दात होते ते पडलेले नव्हते. तर दुधाचे दात पडण्याची जी सिक्वेन्स असते ती या केसमध्ये होऊ शकलेली नाही. त्याच्यामुळे जे येणारे दात आहेत त्यांनी दुसरीकडे डायरेक्शन घेतलेली. त्यामुळे शेडिंग आणि इरप्शन स्केड्यूल असतो आपल्याकडे. ज्या लहान मुलांची दात येतात वयाच्या 6व्या वर्षापासून जे 13 वर्षापर्यंत साधारणतः परमनंट दात येतात. त्याच्यानंतर अक्कलदाढा साधारणतः वयाच्या 18 वर्षानंतर येतात. तर हे दाते येताना जर दुधाच्या दातात थोडं जर त्यांना गायडन्स मिळाला तर ते त्याच्या ठिकाणी योग्य वेळेत योग्य ठिकाणी येतात. पण बऱ्याच वेळा काय होतं, ओव्हर रिटेंटिव्ह राहिले किंवा इरप्शनमध्ये डिले झाला, एखादा दात उशिरा आला किंवा उशिरा पडला तर येणाऱ्या दाताला डायरेक्शन मिळत नाही आणि तो डिस्प्लेस होतो. मॅडमच्या बाबतीत हेच झालेलं. आपण काय केलं की जे दुधाचे दात आहेत ते आपण काढून टाकले. त्याच्यानंतर जी क्राउडिंग होती त्या क्राउडिंगला आपण काय केलं, ब्रेसेस लावून पूर्णपणे अलाइन केलं. अलाइन केल्यानंतर प्रत्येक दाताला आपण प्रॉपर पोझिशन दिली त्यांच्या स्पाईलप्रमाणे. त्याचा एक 16 दात जो आहे तो ट्रान्सपोजिशन कंडिशनमध्ये झालेला आहे. ट्रान्सपोजिशनमध्ये काय होतं की एक दात दुसऱ्या दाताची जागा घेतो. हे ट्रान्सपोजिशन हे फार रेअरली पाहायला मिळतात. पण अशा केसेस सुद्धा आपल्याला क्राउडिंगच्या आपल्याकडे येतात. तर याच्यामध्ये ट्रान्सपोजिशन अतिशय उत्तम प्रकारे करेक्ट झालेलं आहे. हे ट्रान्सपोजिशन इतकं चांगल्या प्रकारे करेक्ट झालेली आहे की त्याच्यानंतर रूट कॅनल किंवा इतर कुठलीही ट्रीटमेंट करायची गरज राहिलेली नाही. बऱ्याच वेळा ट्रान्सपोजिशनमध्ये काय होतं, दातावर दात बसत नसले तर आपल्याला रूट कॅनल करून त्याला कॅप टाकून शेपिंग करायला लागते. आणि या केसमध्ये मात्र ट्रान्सपोजिशन हे खूप चांगल्या प्रकारे मॅनेज झालेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की कॅनेन हा जो आहे प्रीमोलरच्या जागेवर गेलेला आहे आणि प्रीमोलर हा कॅनेनच्या जागेवर जाऊन सुद्धा ऑक्लुजन जे आहे ते अतिशय व्यवस्थित आलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट की जो स्माईलचा जो विंडो आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे. त्यामुळे आपल्याला कुठे ॲडिशनल ट्रीटमेंटची या गोष्टीत या केसमध्ये अशी काही गरज पडलेली नाही. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीनं आपण काय केलं, कुठले दात न काढता दुधाचे दात फक्त आपण काढलेत. त्याच्यानंतर इतर जे दात आहेत ते छानपैकी आपण अलाइन केले, त्यांना ऑक्लूड केले एकमेकांसोबत. स्माईल विंडोमध्ये त्यांना डिझाईन केलं आणि तुम्ही पाहू शकता आता त्यांची स्माईल ही अतिशय छान झालेली आहे. तर आता जे साधारणतः 1.5 ते 2 वर्ष तुमची ट्रीटमेंट झाली, त्या ट्रीटमेंटच्या दरम्यानचा तुम्ही अनुभव सांगू शकाल? हो, खूप छान होता अनुभव, आणि खूप छान ट्रीटमेंट दिली सरांनी, आणि लवकरात लवकर केलं सगळं, आणि जास्त काही त्रास पण नाही झाला. म्हणजे दात काढायचा वगैरे काय, पटकन सगळं व्यवस्थित छान झालं, आणि छान दिसते आता सर. थँक्यू सर. खूप छान वाटलं. मॅडमनी आपल्याला एक उत्कृष्ट फीडबॅक दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ट्रीटमेंटच्या दरम्यान बऱ्याच लोकांना शंका असते की आपल्याला खूप जास्त प्रमाणात दुखतं का किंवा तारा वळल्यावर दुखतं का, तर तसं काही होत नाही. सिस्टमॅटिकली जर आपण कोर्स दिला आणि रेग्युलर अपॉइंटमेंट फॉलो केलं तर ट्रीटमेंट ही पेनलेस होते. कुठल्याही प्रकारचा पेन होत नाही, अगदी जाणवत सुद्धा नाही. तर ट्रीटमेंटच्या दरम्यान सुद्धा मॅडमनी माझ्या मताने अतिशय रेग्युलर आलेले आहेत. त्या अपॉइंटमेंट त्यांची कधीही मिस झालेली नाही आहे. हा सगळ्या जमेचा बाजू आहे. आणि त्यांनी या ट्रीटमेंटच्या दरम्यान सुरूपासून ते शेवटपर्यंत जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाच्या मुळेच ही जी ट्रीटमेंट आहे ती चांगल्या प्रकारे यशस्वी झाली. त्यामुळे मॅडमचं सुद्धा मी धन्यवाद देतो. तर थँक्यू.